Good afternoon, everyone. Our today's topic of lecture is the repulsion type moving ion instrument. In previous lecture, we have to seen the attraction type moving ion instrument. And in this lecture, we have to seen the repulsion type moving ion instrument. In repulsion type moving ion instrument, the working of meter is depends on the repulsive force of the two ion pieces as shown in diagram. Diagram मध्ये दिले बघा. की इथे दोन कॉइल्स आहे. फर्स्ट वन इज द फिक्स वेन अँड सेकंड वन इज द मूवेबल वेन. दॅट वेन इज नथिंग बट युअर आयर्न पीस. In other language, we can say that this is one is a fixed iron piece and movable iron piece. Yellow color मध्ये जे तुम्हाला पार्ट्स दिसत आहे, this is nothing but your iron piece, fixed iron piece, and this one is the movable iron piece. Then whenever we give the supply these two coils, this orange color is the coils, first coil, and this one is the second coil. Whenever we give the supply to these two coils, then there is a production of magnetic field across the coils. जेव्हा आपण या कॉइलला सप्लाय देणार त्यावेळेस तिथे काय प्रोड्यूस होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. आणि ते मॅग्नेटिक फील्ड नंतर ह्या जे काही वेन्स आहे या वेन्सच्या अक्रॉस असणार आहे. तर इथे आता दोन मॅग्नेटिकचे तुमचे काही क्रिएट झालेले आयर्न पीसेस आहे ते सेम पोलॅरिटी त्यांच्यावरती मॅग्नेटिक फील्डची ऍक्ट होणार आहे. आणि दोन सेम पोलॅरिटीचे जर पीसेस आपण एकमेकांजवळ नेले तर ते काय होतात त्यांच्यापासून एकमेकांपासून दूर होतात. म्हणजे तिथे रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो. तुम्ही मॅग्नेटचं पण कधी एक्झाम्पल करून बघा. दोन मॅग्नेट जर तुम्ही असे नियरला घेतले तर त्यांच्यामध्ये एक रिपल्सिव्ह फोर्स तिथे आपल्याला बघायला भेटतो. दॅट सेम प्रिन्सिपल इज ऍप्लिकेबल फॉर युअर फिक्स आयर्न पीस अँड मुव्हेबल आयर्न पीस. ज्यावेळेस तिथे तुमचा मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल देन आफ्टर दॅट the fixed iron piece and movable iron piece are repelled to each other, and according to that the pointer shows the reading according to the force of repulsion. जेवढा फोर्स ऑफ रिपल्शन त्या दोघांमध्ये असेल दॅट मीन्स तुमचा फिक्स्ड आयर्न पीस अँड मुव्हेबल आयर्न पीस तर तेवढा तुमचा पॉइंटर काय करेल रीडिंग शो करणार आहे. क्लिअर पार्टिसिपंट. स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे फॉर दी अगेन प्रोड्यूस दी युअर कंट्रोलिंग टॉर्क. जसं आपण अट्रॅक्शन टाईप आणि पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट मध्ये बघितलं होतं की स्प्रिंग कशासाठी इसेन्शियल आहे की तुमचा जो काही कंट्रोलिंग टॉर्क आहे तो स्प्रिंग थ्रू डेव्हलप होतो. देन एअर फ्रिक्शन डॅम्पिंग इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस दी अगेन डॅम्पिंग टॉर्क. हे दोन पार्ट सगळ्यांमध्ये कॉमन्स आहे. दॅट मीन्स इन पीएमएमसी, in attraction type and in repulsion type. Spring control is needed to produce the controlling torque. Air friction damping is needed to produce the damping torque. And deflecting torque is produced by force of repulsion which is act on the your iron pieces. Iron piece वरती काय होणार आहे तुमचा फोर्स ऑफ रिपल्शन प्रोड्यूस होणार आहे. तो कसा प्रोड्यूस होईल ज्या वेळेस आपण दोन ज्या तुमच्या कॉइल्स दिसत आहे ऑरेंज कलर मध्ये त्या कॉइलला सप्लाय देऊ. सप्लाय दिल्यानंतर तिथे तुमचं काय प्रोड्यूस होणार आहे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आयर्न पीसेस प्लेस केलेले त्यामुळे तिथे काय होणार आहे का त्या आयर्न पीस वरती पण फोर्स ऑफ रिपल्शन प्रोड्यूस होईल. म्हणजे त्यांची सेम पोलॅरिटी होणार आहे दोघांची पण. आणि सेम पोलॅरिटीचे जर दोन इन्स्ट्रुमेंट फेस टू फेस घेतले तर त्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट होतो. आणि अकॉर्डिंग टू दॅट रिपल्सिव्ह फोर्स युअर ॲमीटर शोज दी रिडिंग. क्लिअर पार्टिसिपंट्स. Yes, ma'am. Okay. Then there is some advantage of your MI instrument. First one is the universal use. That means this MI instrument can be utilized for your AC measurement as well as DC measurement. AC मेजर करायचं असेल तरी तुमचा आयर्न पीस युटिलाइज होतो आणि दॅट मीन्स मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. आणि डीसी मेजर करायचं असेल तरी ते युटिलाइज करता येणार. देन लेस फ्रिक्शन एरर.
फ्रिक्शन एरर जी असते तुमची मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट मध्ये ती रिड्यूस असते बिकॉज देर इज ए टॉर्क टू वेट रेशो इज व्हेरी हाय. याच्यामध्ये जो टॉर्क टू वेट रेशो तो हाय असल्यामुळे फ्रिक्शन एरर ही रिड्यूस होते. देन चीपनेस, ज्याची जी कॉस्ट आहे ती कंपॅरेटिव्ह टू पीएमएमसी इन्स्ट्रुमेंट लेस आहे. दॅट मीन्स एमआय इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड दी लेस नंबर ऑफ टर्न्स ॲज कम्पेअर्ड टू पीएमएमसी. मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होण्यासाठी जेवढे नंबर ऑफ टर्न्स त्या कॉइलचे आपण घेतो तर ते एमआय इन्स्ट्रुमेंट मध्ये कमी असतात ॲज कम्पेअर्ड टू पीएमएमसी. सो दॅट this MI instrument is very cheaper. Then robustness, that means the robust, this MI instrument is robust because of simple construction. त्याच्यामध्ये सिम्पली काय आहे की फक्त तुमच्या कॉइल्सचे दोन मुव्हिंग दॅट इज दी आयर्न पीसेस आहे. फर्स्ट वन इज दी फिक्स आयर्न पीस अँड सेकंड वन इज दी मूवेबल आयर्न पीस. देन there is some disadvantage of मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट. ऍडव्हान्टेज काय आहे की तो चीप आहे, सेकंडली एरर कमी आहे, त्यानंतर तुमचे जे काही एसी आणि डीसी या दोघांवरती पण मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट युटिलाइज होणार. सिमिलर लाईक दॅट अॅक्युरसी ऑफ दिस मीटर इज क्वाईट लो, कारण की याची जी स्केल असते, मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं बघा. काही मीटर्स असे असतात की ज्यांची स्टार्टिंगला जी काही स्केलची जी काही फॉर्मेशन असतं ते अनइव्हन असतं. तर हे जे काही तुमचे एमआय टाईपचे इन्स्ट्रुमेंट आहे याची स्केल नॉन युनिफॉर्म असते. हा पॉईंट सगळ्यांनी लक्षात ठेवा. whenever there is a PMMC instrument, that is the permanent magnet moving coil instrument, the scale is always uniform. त्याची स्केल युनिफॉर्मच असते. आणि एमआय इन्स्ट्रुमेंट जे असतात त्यांची स्केल काय असते, नॉन युनिफॉर्म. एमआय इन्स्ट्रुमेंट, द स्केल ऑफ एमआय इन्स्ट्रुमेंट इज not uniform, that is the non uniform, hence the accuracy result is not possible. मग आपण काय करतो की स्केल युनिफॉर्म नाही त्यामुळे आपण आपल्या सेट ऑफ कन्व्हिनियन्सच्या अकॉर्डिंगली रिडिंग घेणार आणि तेवढी अॅक्युरेट येत नाही. देन देर इज अ occurrence of somewhat error. Some serious error is occurred in this instrument because of hysteresis frequency and stray magnetic field. म्हणजे जे तुमचे हिस्टेरेसिस दॅट इज अ मॅग्नेटिक रिलेटेड जे लॉसेस आहे ते लॉसेस इथे इंट्रोड्यूस होतात. देन इट इज सुटेबल ओनली फॉर द लो फ्रिक्वेन्सी अँड हाय पॉवर. लो फ्रिक्वेन्सी जिथे असेल त्या कंडिशन मध्येच आपण हे मीटर युटिलाइज करू शकतो. देन कॅलिब्रेशनची जी प्रोसेस आहे एमआय इन्स्ट्रुमेंटला ती एसी इन्स्ट्रुमेंटला डिफरंट युटिलाइज करावी लागते आणि डीसी इन्स्ट्रुमेंटला अगेन डिफरंट. म्हणजे कॅलिब्रेशन ऑफ एसी अँड डीसी इज नॉट सेम इन केस ऑफ एमआय इन्स्ट्रुमेंट. डीसी जर मीटर असेल तर त्याच्यासाठी सेपरेट तुमची कॅलिब्रेशनची प्रोसेस इम्प्लिमेंट करायला लागते आणि एसी मीटर किंवा एसी होल्ड मीटर असेल तर त्यासाठी पण डिफरंट कॅलिब्रेशनची जी काही प्रोसेस आहे ती इम्प्लिमेंट करायला लागते. So these are the some disadvantage of your moving iron instrument. फर्स्ट काय आहे की अॅक्युरसी लो आहे. का अॅक्युरसी लो आहे? टेल मी फ्रॉम युअर साइड. Why the accuracy of MI instrument is low? Because it is non-uniform. Okay, because its scale is non-uniform. Scale non-uniform असल्यामुळे accuracy reading ची तेवढी properly नसते. Then there is a error occurred because of hysteresis, frequency and stray magnetic field. त्यामुळे ती एरर ऑकर होते. देन लो फ्रिक्वेन्सीची जी काही ऍप्लिकेशन असेल त्या केसमध्येच आपण हे मुव्हिंग आयर्न इन्स्ट्रुमेंट युटिलाइज करू शकतो. अँड देन कॅलिब्रेशन हे एसी आणि डीसी दोन मीटर जर असेल किंवा व्होल्टमीटर असेल तर दोघांसाठी वेगवेगळ्या मेथड इम्प्लिमेंट करायला लागतात. क्लिअर पार्टिसिपंट्स? MI instrument and PMMC instrument? Yes, ma'am. Okay. Then our next topic is the DC ammeter and DC voltmeter. Suppose there is a need of measurement of high amount of voltage and high amount of current with the help of low range ammeter and low range voltmeter. म्हणजे सिस्टीमचे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचा करंट आहे 1000 एम्पियरचा
आणि तो जर आपल्याला 5 एम्पियर किंवा 10 एम्पियरच्या मीटरने मेजर करायचा असेल तर हे पॉसिबल आहे का? टेल मी फ्रॉम युअर साइड, इट इज पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल? 1000 एम्पियरचा करंट आहे आणि 10 एम्पियरच्या मीटरने आपल्याला तो मेजर करायचा आहे. इट इज पॉसिबल ऑर नॉट? मॅम नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. कारण की आपण जर त्याच्या रेटिंग पेक्षा जर रिडिंग जास्त दिली तर ते मीटर ऑब्विसली तिथे काय होणार आहे, बर्न होणार आहे. मग हा जो काही ड्रॉबॅक आहे किंवा ही जी काही इम्पॉसिबल कंडिशन आहे याला आपल्याला पॉसिबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे विथ दी हेल्प ऑफ शंट अँड मल्टिप्लायर. शंट आणि मल्टिप्लायर युटिलाइज जर केले आपण तर हाय अमाऊंटचं व्होल्टेज किंवा हाय अमाऊंटचा करंट आपण युटिलाइज किंवा मेजर करू शकतो. त्याच्यासाठी जी मी स्क्रीन शेअर करते ती शेअर झाली तुम्हाला सांगा. Participant, screen is visible to all of you. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then, firstly we have to discuss the what is the DC ammeter. Then conversion of that DC ammeter into, that means the low range of ammeter is converted into high range of ammeter. It is also called as a extension of range of ammeter or voltmeter. Volt. There is a some one dairy to multiplier. Then multiple range of ammeter. जसं मी तुम्हाला सकाळी प्रॅक्टिकली दाखवलं होतं की देर इज अ 3 or 4 range terminal on the same meter. There is only one common terminal on the ammeter or voltmeter, but there is a 3 or 4 number of range terminal provided on the one single meter to select the different range of your ammeter. Then some advantage and disadvantage of that shunt. And last one, our next topic is the clamp on meter. So firstly, DC ammeter. DC ammeter means what? The meter which is measure the current, it's nothing but your ammeter. But which the meter which measure the DC quantity. जे जे मीटर तुमचे डीसी करंट मेजर करत असेल त्याला आपण इन शॉर्ट काय म्हणतो ऍज अ डीसी ॲमीटर. तर डायग्राम मध्ये इथे दाखवलंय बघा. देयर इज अ वन पीएमएमसी गॅल्व्हॅनोमीटर आणि त्याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे RSH. The current flowing through the your meter is the IM and the current flowing through the resistance is ISH. Clear diagram समजली आहे? The instrument which is used to measure the direct current is called as a DC ammeter. हे clear आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. करंट ऑलवेज मेजर करण्यासाठी आपण युटिलाइज करतो ॲमीटर आणि जर डीसी करंट मेजर करायचं असेल डीसी क्वांटिटी तर ते डीसी ॲमीटर म्हणून युटिलाइज होणार आहे. त्याची ही प्रॅक्टिकली डायग्राम मध्ये शो केलेले बघा. या मीटरची स्केल युनिफॉर्म आहे का नॉन युनिफॉर्म आहे कोण सांगेल? हे जे डायग्राम मध्ये तुम्हाला मीटर दिसतंय, स्केल ऑफ दिस मीटर इज युनिफॉर्म और नॉन युनिफॉर्म?
सांगा कुठल्या टाईपची स्केल आहे? अनइवन आहे का त्याच्यामध्ये? देर इज अ इवन स्केल ऑन दी मीटर. क्लिअर? फ्रॉम 0 to 5, then 5 to 10 and 10 to 15. There is an equal distribution of scale in the your meter, and this meter shows the straight line. That means this meter is the DC meter. A indicate केला आहे, that's why it's a ammeter. आणि त्याच्या खाली स्ट्रेट लाईन इंडिकेट केलेली, दॅट मीन्स दिस वन इज दी DC ammeter. Clear? Clear, participants? Yes, ma'am. Okay, and scale of this meter is uniform or non-uniform? कुठल्या टाईपची स्केल आहे? युनिफॉर्म स्केल ऑफ दिस मीटर. बघा 0 to 5 इक्वल आहे, देन 5 to 10 पण इक्वल आहे. स्पेसिंग त्यांच्यामध्ये 10-10 च्या लाईननी गॅप दिलेला आहे. देन आता आपल्याला सपोज त्या डीसी एमिटरची रेंज इन्क्रीज करायची असेल तर आपण त्याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करतो, आणि दॅट पॅरलल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज ए शंट. इफ वी इन्क्रीज द रेंज ऑफ दॅट मीटर, इथे डायग्राम मध्ये दिसेल बघा. ठीक आहे, आपण वरची डायग्राम घेऊ. हा जो तुमचा ॲमीटर दाखवलेला आहे, ॲरो दिसतोय, दॅट मीन्स दिस वन इज द ॲमीटर. आणि ह्या ॲमीटरची रेंज इन्क्रीज करायची, दॅट मीन्स if we measure the high amount of current with the help of this low range ammeter, 1000 एम्पियरचा करंट आहे आणि तो जर 10 एम्पियरच्या करंटने मेजर करायचा असेल तर त्याच्या सिरीज मध्ये आपण एक रेजिस्टन्स कनेक्ट करतो, आणि दॅट सिरीज रेजिस्टन्स one parallel resistance is connected across the ammeter, and that parallel resistance is called as a shunt. शंट मीन्स काय समजलं का सर्वांना? पार्टिसिपंट, शंट मीन्स काय समजलं का? रिप्लाय करा Yes, ma'am. स्टुडंट. नो मॅम. बरं ठीक आहे, आता परत एकदा सांगेल. ॲमीटर सर्किट मध्ये कनेक्टेड आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल सप्लायचा ॲमीटरच्या, ठीक आहे, याची मी तुमची व्हाईट बोर्ड वरती तुम्हाला हे समजून सांगते. व्हाईट बोर्ड दिसतोय पार्टिसिपंट? Yes, ma'am. ओके, आता इथे मी डायग्राम ड्रॉ करते बघा. पॉझिटिव्ह टर्मिनल फर्स्टली कनेक्टेड टू ॲमीटर कॉमन टर्मिनल. हा तुमचा ॲमीटर ड्रॉ केलेला आहे इथे. त्याच्यामध्ये ॲरो इंडिकेट केलाय, दॅट मीन्स ॲमीटर. देन रेंज टर्मिनल ऑफ ॲमीटर इज डायरेक्टली कनेक्टेड टू न्यूट्रल, म्हणजे हा तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल, आणि दिस वन इज दी युअर निगेटिव्ह टर्मिनल. ओके, देन दिस वन इज दी लो रेंज ॲमीटर. त्याची रेटिंग आहे तुमची 10 एम्पियरचा हा ॲमीटर आहे, आणि ह्या 10 एम्पियरच्या ॲमीटरने जर तुम्हाला 1000 एम्पियरचा करंट मेजर करायचा असेल, आणि आपण डायरेक्ट जर 1000 एम्पियरचा करंट ह्या लो रेंजच्या ॲमीटरला प्रोव्हाइड केला तर ॲमीटर काय होणार, इथे बर्न होऊन जाणार. मग आपल्याला आता 1000 एम्पियरचा करंट मेजर करायचा आहे, आणि आपला ऍक्च्युअल मीटर आहे फक्त 10 एम्पियरचा. मग त्यावर रेमेडी काय करायची, की याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट करायचा. काय केलंय, त्याच्या पॅरलल मध्ये एक रेजिस्टन्स कनेक्ट केलाय, आणि हा जो रेजिस्टन्स कनेक्ट असतो पॅरलल मध्ये, याला नेमिंग आहे शंट. इट्स नेम इज दी शंट. क्लिअर व्हॉट इज मीन बाय शंट, आणि तो का आपण तिथे प्लेस केलेला आहे? क्लिअर पार्टिसिपंट? Yes, ma'am. Then the current flowing through that shunt resistor is denoted by ISH.
अँड द करंट फ्लोईंग थ्रू द मीटर, जे आपल्याला मेजर त्याचा करंट घेतो आपण आय एम. ओके, आय एम इज द करंट फ्लोईंग थ्रू द मीटर लो रेंज ॲमीटर मधनं, आणि आय एस एच इज दी करंट फ्लोईंग थ्रू दी शंट रेजिस्टन्स, त्याचं नोटेशन दिलं आपण आर एस एच. क्लिअर अप टू दिस पार्टिसिपंट्स? Yes, ma'am. ओके. देन आता याच्यावरून आपण एक स्मॉल डेरिवेशन घेऊया, ही व्हॅल्यू आपल्याला कशी फाइंड आउट करायची असते. Then the resistance of this ammeter is indicated by Rm. मीटर आहे, मीटरचा एम घेतलेला आहे फक्त सफिक्सला, आणि शंटचा एस एच सफिक्सला घेतलेला आहे. लक्षात कसं ठेवायचं? एस एच, आय एस एच जो आहे तो आर एस एच म्हणून इथे घेतला, आणि त्यातनं फ्लो होणारा करंट आय एस एच. सेम मीटरला काय आहे? मीटरचा एम, मीटर मधून फ्लो होणारा करंट आय एम, अँड द मीटरचा रेजिस्टन्स आर एम. क्लिअर? 4 क्वांटिटी कुठल्या कुठल्या आहे? आय एम इज दी, टेल मी फ्रॉम युअर साइड. What is Current IM? meter. Current flowing through meter. Then RM is the Resistance flowing through meter. रेजिस्टन्स फ्लो नाही होत, रेजिस्टन्स आपण डायरेक्ट म्हणतो रेजिस्टन्स ऑफ मीटर. करंट फ्लो होतो म्हणून आपण करंट फ्लोईंग थ्रू असा वर्ड युटिलाइज करतो, आणि रेजिस्टन्स हा डायरेक्टली असणार आहे ना, दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड ॲज ए रेजिस्टन्स ऑफ पर्टिक्युलर मीटर. देन RSH इज दी, RSH काय Current आहे? flowing through shunt. RSH, आर विचारते मी. Resistance of shunt. Very good. Resistance of shunt. And the ISH is the Current of shunt. current flowing through the shunt. Then आता एक डेरिवेशन आहे बघा. या दोन टर्मिनलच्या अक्रॉस, हा एक पॉइंट इथे आणि हा दुसरा पॉइंट, ह्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते सेम व्होल्टेज या पॉइंटला जरी मेजर केलं तरी ते सारखंच भेटणार आहे, का ते पॅरलल कनेक्शन आहे. म्हणजे आपण इथे व्होल्टेज सपोज 230 दिले इनपुटला, 230 व्होल्ट आपण दिले, आणि ते सेम व्होल्टेज जर आपण या दोन पॉइंटच्या बिटवीन मेजर केलं तर ते 230 भेटेल, आणि ह्या दोन पॉइंटच्या बिटवीन जर मेजर केले तरी ते 230 भेटणार आहे, बिकॉज दिस टू आर कनेक्टेड इन पॅरलल. ही कन्सेप्ट समजली का सगळ्यांना? व्हाय व्होल्टेज आर सेम अक्रॉस दिस 2 पॉइंट्स? बोला. का बरं व्होल्टेज सेम असेल? बिकॉज दीज आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल मध्ये कनेक्टेड असल्यामुळे दोघांचे अक्रॉस व्होल्टेज सेम भेटणार आहे. क्लिअर अप टू दिस? Yes, ma'am. ओके. देन इथे आपल्याला डेरिवेशन सॉल्व्ह करायचं त्याचं. फर्स्टली द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी युअर मीटर. व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे? व्ही इज इक्वल टू, सांगा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय असतो? FEE V मध्ये equal झालेले to हे. I into R. I into व्हेरी R. गुड. आय इंटू आर हा तुमचा व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला असतो. म्हणजे तुमचा जो ओम्स लॉ आहे तोच ऍप्लिकेबल होतो व्होल्टेज ड्रॉपसाठी. V इज इक्वल टू आय आर. मग आपल्याला आता हे व्होल्टेज अक्रॉस जो काही तुमचा मीटर आहे त्याच्या अक्रॉसचं लिहायचंय. तर मग आपण सपोज त्याच्यासाठी नोटेशन घेतलं, VM घेतलं, तर मीटरचा एम आहे म्हणून. मग VM इज इक्वल टू, VM म्हणजे काय आहे? व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी मीटर इज इक्वल टू, त्यातनं फ्लो होणारा करंट काय आहे? मीटर मधनं फ्लो होणारा. टेल मी नोटेशन ऑफ दॅट.
बोला, ह्या मीटर मधनं फ्लो I होणारा am करंट आय एम and the resistance across the meter is RM. Rm. हे आपण फर्स्ट इक्वेशन घेतलंय, voltage drop across the meter. Then similarly we can write the voltage drop across the shunt. शंटच्या अक्रॉस, तर मग मी सपोज VS असं त्याला नोटेशन घेतलं किंवा VSH घेतलं, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी शंट इज इक्वल टू काय येईल मग, VSH is equal to current flowing through that shunt and the resistance of that shunt. करंट काय त्यातनं फ्लो होणारा, ISH ISH. into RSH. RSH. Equation number second. Clear up to this? Any doubt in this two equation? No, ma'am. Okay. Then there are these two are the equals. That's why equation 1 is equal to equation 2. असं जर आपण घेतलं तर काय येईल मग, IM into RM is equal to ISH into RSH. Why we can write this equation like that? असं इक्वेशन का लिहिलं, because the voltage drop across this shunt and the voltage drop across the meter are equal. म्हणून दोघांचं इक्वेशन सेम घेतलंय. देन याच्यावरून आपण RSH याची जर व्हॅल्यू आपल्याला सिम्पली काढायची असेल तर हा ISH याला काय होणार आहे, डिवाइड होईल. हा RSH ऍज इज इथे जर ठेवला तर ISH हा मल्टिफिकेशनला या इक्वेशनला काय होईल, बोला. ISH ह्या साईडला आला तर तो कुठे जाणार आहे, रिप्लाय करा स्टुडंट्स. This ISH get divided to this equation. मग काय येईल, IM into RM divided by ISH divided by ISH is equal to RSH. Clear up to this? Yes, ma'am. Okay, RSH. Then suppose we can write that this one is the equation number third. Then we can note the one equation, that is the total I is equal to, here the total I is divided into two groups, that is incoming current is equal to outgoing current. Which law is the, इथे कुठला law satisfy होतोय, algebraic sum of incoming current is equal to the algebraic sum of outgoing current. हा कुठला law आहे, आपलं झालंय FW मध्ये, त्या लॉला काय म्हणता, स्टुडंट रिप्लाय करा. किर्चॉफ्स करंट लॉ, KCL. KCL ह्या नोडला जर आपण अप्लाय केला, इनकमिंग करंट म्हणजे तुमचा कॅपिटल I इज इक्वल टू द अल्जेब्रिक सम ऑफ आउटगोइंग. आउटगोइंग दोन करंट इथून, फर्स्ट वन इज द ISH and second one is the IM. ISH प्लस IM. क्लिअर, हे इक्वेशन कसं घेतलं ते समजलं का सर्वांना? Yes, पार्टिसिपंट ma'am. रिप्लाय करा. ओके. देन ISH जर इथे फाइंड आउट करायचं असेल तर IM या साईडला गेल्यावर मायनस होईल. मग काय होईल, I मायनस IM is equal to ISH. Okay.
आय मायनस आय एम, हा आय एम काय घेतला फक्त या साईडला मायनस केला, इज इक्वल टू आय एस एच. क्लिअर? इक्वेशन नंबर सपोज 4. Clear up to this? Yes, ma'am. Okay. Then put the value of ISH in equation number 3. हा डिनॉमिनेटरला जो ISH दिलेला आहे त्याच्याऐवजी हे इक्वेशन पुट करायचं. मग काय येईल इथे मॉडिफिकेशनला IM RM डिवायडेड बाय ISH ची व्हॅल्यू डायरेक्ट I मायनस IM पुट केली. I मायनस IM is equal to RSH. Clear up to this? Yes, ma'am. Then सपोज आता ह्या टोटल इक्वेशनला आपण RM ने डिवाइड केलं. या टोटल इक्वेशनला आपण RM ने डिवाइड केलं. तर मी इथे वरती लिहिते आता त्या स्टेप. ओके. या टोटल इक्वेशनला जर RM ने डिवाइड केलं तर न्यूमरेटर मध्ये RM कॅन्सल होईल आणि IM एवढाच रिमेनिंग राहील. डिवायडेड बाय I ला पण RM ने डिवाइड केलं तर I अपॉन RM ऍज इट इज राहील. I अपॉन RM आणि IM ला पण RM ने डिवाइड केलं तर मायनस साइन ऍज इट इज IM अपॉन ओके ठीक आहे. तर ह्या स्टेपला आपण काय करणार आहे की RM ऍज इट इज ठेवणार आणि IM ने आपण त्याला डिवाइड करूया. स्टेप मध्ये समवॉट चेंज केला. आपण जो RM घेत होतो त्याऐवजी आपण IM करंटची जी व्हॅल्यू आहे त्याने सगळ्या इक्वेशनला डिवाइड करायचंय. तुमचं मेन इक्वेशन RSH इज इक्वल टू न्यूमरेटरला जर तुम्ही IM ने डिवाइड केलं तर IM कॅन्सल होईल आणि RM एज इट इज राहील. म्हणून मी न्यूमरेटरला RM घेतला. डिवायडेड बाय या I ला IM ने जर डिवाइड केलं तर I अपॉन IM एज इट इज राहणार. I अपॉन IM मायनस साइन ऍज इट इज आणि IM ला IM ने डिवाइड केलं तर तिथे काय येणार आहे 1. RSH इज इक्वल टू RM अपॉन I अपॉन IM मायनस 1. इक्वेशन समजलं का सर्वांना काय केलं इथे? Yes, ma'am. Okay. Then consider I upon IM is the M. Constant value consider करायची आहे. I upon IM is considered as a capital small m. आणि हा M ह्या इक्वेशन मध्ये पुट करायचा. तर मी इथेच इंटरचेंज करते. I upon IM ची व्हॅल्यू मी डायरेक्टली M पुट करणार इथे. So RSH is equal to RM upon I upon IM ची व्हॅल्यू मी M पुट केली इथे. -1 as it is. Clear up to this? इथपर्यंत समजलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके. आता पुढची स्टेप्स. आता हे इरेज करते मी, मग पुढची स्टेप घेऊया आपण.
Then next step is multiply m into 1 to RSH. ही जो डिनॉमिनेटर आहे तो इकडे मल्टिप्लाय करा. मग काय येईल RSH in bracket m minus 1 is equal to Rm. ओके, RSH नी हम ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. RSH इंटू एम, तो एम मी तो स्टार्टिंगला लिहिला, मायनस 1 इंटू RSH म्हणजे तुमचा RSH ॲज इट इज राहील, इज इक्वल टू तुमचा RM ॲज इट इज. इथपर्यंत कळाले सर्वांना? येस मॅम. या ब्रॅकेटने फक्त इकडे मल्टिप्लाय करून घेतलं. देन m इंटू RSH ॲज इट इज ठेवायचा. हा मायनसचा जो काय RSH तिकडे गेला तो प्लस होणार आहे. मग m इंटू RSH इज इक्वल टू RM. हा लेफ्ट हँड साईडचा इकडे घेतला तो प्लस मध्ये कन्वर्ट झाला, प्लस RSH. क्लिअर अप टू दिस? मायनस या साईडला घेतला तो फक्त इकडे प्लस झाला. समजलं का इथपर्यंत काय केलंय? येस मॅम. ओके. आणि आता m ची व्हॅल्यू काढायची. मग हा RSH काय करायचा, ह्या इक्वेशनला डिवाइड करून द्यायचा. देअरफॉर m इज इक्वल टू RM प्लस RSH divided by again RSH. हा RSH ह्या इक्वेशनला डिवाइड केलाय, तो दोन्ही टर्म्सला सेपरेट करून घ्यायचा नेक्स्ट स्टेप मध्ये. मग काय येईल, m इज इक्वल टू RM अपॉन RSH, RM अपॉन RSH, RSH अपॉन RSH प्लस काय राहील मग तिथे रिमेनिंग? टेल मी फ्रॉम युअर साइड. RSH आणि RSH डिवाइड झाले तर काय टर्म्स रिमेनिंग राहिलं पाहिजे? 1. 1. हे झालं तुमचं फायनलचं इक्वेशन. म्हणजे तुम्हाला मल्टिप्लायरची व्हॅल्यू m ची काढायची असेल तर गिवन मध्ये एवढ्या सगळ्या क्वांटिटी दिलेल्या असतील, त्यावरनं तुम्हाला हा m फाइंड आउट करायचा असतो. क्लिअर? सगळ्यांना डेरिवेशन समजलंय? येस मॅम.